दिवसाची आज वाट पाहत आहोत. तो दिवस 1992ला जी बाबरी मस्जिद ढाच्या पाडला, त्यामध्ये कारसेवा केली होती. ते कारसेवक आज आपल्याबरोबर आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. काय सांगाल, कारसेवा कशा प्रकारे केली होती, कसं अभियान तुमचं चाललं होतं? 1992 सालच्या कारसेवेच्या वेळी मी पुणे महानगर बजरंग दलाचा संयोजक होतो आणि सुमारे 2000 प्लस संख्या असेल, 2000पेक्षा अधिक लोक ही पुण्यावरनं त्यावेळी कारसेवेला गेली होती. सुमारे 6 दिवस आधी नियोजन आमच्याकडे काही व्यवस्था होती म्हणून आम्ही 30 ऑक्टोबरला 1992ला कारसेवेला गेलो. तदनंतर कारसेवा झाल्यानंतर 2 दिवस अयोध्येत होतो आणि त्यानंतर आम्ही परत आलो. ढाच्या पाडताना तुम्ही म्हणजे कोणत्या पद्धतीने पाडत होतात आणि काय काय अडचणी आल्या तुम्हाला पोलिसांच्या किंवा सरकारच्या, त्यावेळेस काय काय अडचणी? त्या दिवशीचा दिवस मला आठवतो. पुणे महानगराकडे रक्षण व्यवस्था आदल्या दिवशी बैठकीत सांगितलेली होती. म्हणजे सुरक्षा तुम्हाला देणार आणि इथली सुरक्षा कारसेवकांची तिथल्या त्या सभेच्या वेळची सुरक्षा रक्षण व्यवस्था आमच्याकडे होती. आणि ते रक्षण करत असताना 11:45 वाजता प्रमोद महाजनांचं भाषण सुरू झालं आणि मग आम्हाला काही राहुल नाही आणि मग आम्ही वानर उड्या मारल्यासारख्या त्या बाबरी ढाच्यावर चढून गेलो. पूर्वनियोजित तसं म्हटलं तर काही नव्हतं, परंतु हातात जे येईल मिळेल दगडाने दगड काढला गेला, विटेने वीट काढली गेली आणि असं स्वरूपात 450 वर्षापूर्वीचा इतिहास आपला बाबराने लादलेला हिंदू समाजावर, या देशावर लादलेला गुलामगिरीचा कलंक अवघ्या 4.5 तासात हिंदू समाजानं तो ध्वस्त केला आणि असं स्वरूपात ती कारसेवा घडली. एक रामक्रांती त्या निमित्ताने घडली असं मी वर्णन त्या दिवसाचं करेल. तर आता म्हणजे सध्या 22 जानेवारीला रामलल्लाचा जन्मोत्सव म्हणजे आगमन सोहळा आहे, तर तुम्ही जाणार आहात का? निश्चितपणे आम्ही सर्वजण पुण्यातनं जाऊ, परंतु पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080 म्हणजेच 22 जानेवारी या दिवशी सगळ्या लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी होईल. सगळ्या लोकांना जाणं शक्य होईल असं होणार नाही आणि त्यासाठी म्हणून काही पर्याय सुचवलेले आहेत. त्या पर्यायानुसार आम्ही वागणार आहोत. त्या दिवशी आपापल्या ठिकाणच्या मंदिरांच्या मध्ये आपण सर्वांनी एकत्रपणे जमावं. प्रभू रामाची उपासना ही सामूहिक करावी. रामाचा 108 वेळा रामनामाच्या जय श्रीराम जय राम जय जय रामचा जप करावा आणि हा जप झाल्यानंतर रामाची आरती त्या ठिकाणी होईल आणि कार्यक्रम संपन्न होईल. त्या दिवशी संध्याकाळी ठिकठिकाणी घरोघरी दिवाळी साजरी करायची आहेत, आकाशकंदील लावायचे आहेत. तुमच्या प्रत्येक घरावर पणत्या आपण जसं दिवाळीला लावतो त्याप्रमाणे लावायचे आहेत, आतषबाजी करायची आहे आणि प्रभू रामचंद्रांची पुनर्प्रतिष्ठापना त्या ठिकाणी अयोध्येत होते. हा दिवस आपण साजरा करायचा आहे. संपूर्ण हिंदू समाजाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस म्हणून त्या दिवसाचं वर्णन करायला लागेल आणि ही दिवाळी आपण सगळेजण मिळून आनंदाने साजरी करूयात असं आवाहन मी या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आमच्याबरोबर बजरंगी ज्यांनी बाबरी ढाचा पाडला आणि ह्या दिवसाच्या आज आम्ही पाहण्यास आमच्या पिढीला जो आनंद वाटतो, पाहण्याचा योग आलाय तो तुमच्यामुळं आलाय. त्याबद्दल तुम्हाला पुन्हा तुमचे आभार आणि धन्यवाद. माझ्याबरोबर धनंजयराव गायकवाड आहेत, ते सुद्धा कारसेवेला माझ्याबरोबर होते त्या दिवशी. काय सांगाल काका तुमचा अनुभव? जी कारसेवा 92ची जी कारसेवा झाली त्याच्यामध्ये असा अनुभव आला की त्याच्या अगोदर जे मुलायम सिंगचं सरकार होतं तर त्यांनी त्या बाबरी ढाच्याला इतकं संरक्षण देऊन ठेवलेलं होतं की जे आपल्या पाकिस्तानच्या बॉर्डरला संरक्षण आहे तेवढं त्यांनी देऊन ठेवलं होतं. मग त्या 10 फुटाच्या 2 विंग केलं त्या तारेच्या कुंपणाच्या मध्ये तारेचे रील टाकलेले होते आणि त्यांना असं वाटलं होतं की खंदक केलं होतं की तिथं कोणी पोचूच शकणार नाही. पण 92च्या कारसेवक इतक्या प्रचंड संख्येने होते आणि कारसेवकांनी मी निश्चय केला होता की ह्यावेळेस काही झालं तरी आपल्याला बाबरी ढाचा पाडूनच जायचंय. आणि कारसेवकांनी 92 साली बाबरी ढाच्यात जे हाताला शस्त्र काही नव्हतीच कारसेवकांकडं. तिथले लोखंडी पाईप होते, कुंपणाचे काही तोडून घेतले, कुणाकडं
तिथले काही रॉड आले होते हाताला कुंपणाचे वगैरे, ते घेऊन त्याच्या साह्याने एक 4.5-5 तासामोरच्याचे ढाच्याचे साधारण भिंती 4-4 फुटाच्या जाड होत्या. 4-4 फुटाच्या 4-4 फुटाच्या जाड भिंती होत्या ढाच्याच्या. आणि सेवक त्याच्यामध्ये कितीतरी कारसेवक त्यामध्ये जखमी झाले, पण जीवाची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता कारसेवकांनी निश्चय केला होता की ह्याच वेळी हा ढाचा इथनं पाडून जायचा. आणि त्या पद्धतीने 92ला कारसेवकांनी ढाचा पाडला. धन्यवाद. म्हणजे धन्यवाद आपलं. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही होतात म्हणून आम्ही आजचा दिवस पाहतोय. 22 जानेवारी हा दिवस पाहतोय. हर हर महादेव. गुरुशांना विनंती की जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर योगेशजी थत्ते यांचा सन्मान मी संदीपजी घेवारी यांना विनंती करतो की त्यांनी गोरक्षकांच्या वतीनं करायचा आहे. संदीपराव. जय श्रीराम. यानंतर त्या अभियानाचे प्रमुख माननीय प्रसादजी लवळेकर यांचा सन्मान अक्षय मुरकुटे यांनी करावा अशी मी विनंती करतो. जय श्रीराम. हर हर महादेव. यानंतर आमचे मार्गदर्शक धनुभाऊ गायकवाड यांचा सन्मान कुमार आंबेकर यांनी करावा अशी मी विनंती करतो. चला कुमारराव. जय श्रीराम. लोणकर सरांचा सन्मान ज्यांच्यामुळे आम्ही हा उत्सव इथे साजरा करतो. मंदिराचे मालक लोणकर सरांचा सन्मान कृष्ण माने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मार्गदर्शक वैद्यकीय सेवेतले आघाडीचे आमचे आधारस्तंभ माननीय सुजितजी निलगावकर सर. डॉक्टर साहेब आपल्याला विनंती. डॉक्टर साहेबांचं एक वैशिष्ट्य मी आज तुम्हाला सर्वांना एक सांगतो की दीनानाथ मंगेशकर असो किंवा अन्य हॉस्पिटल वैद्यकीय विषयांमध्ये गोरक्षकांना किंवा आपल्या विचाराच्या लोकांना कुठेही गरज किंवा गरजू लोकांना कुठेही गरज लागते. ये भगवान ये भगवान ये भगवान जिसे देख जमाना हो गया दंग जिसे ओढ़ के नाचे बजरंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग ये भगवान ये भगवान ये भगवान ये भगवान ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का. सर्वांना विनंती. सर्व गोरक्षकांच्या गोडधनाचं वाटप होत आहे. मंदिराच्या बरोबर समोर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांना विनंती की आपण प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. शिवावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. शिवावर रामचंद्र की शिवावर हनुमान की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. मंदिराच्या